हम 3 पॉइंट देख चुके हैं। ये टहनी बुरुज है, ये देखो सामने दिख रहा है वो। इसके बाद और कौन सा पॉइंट है वो मेरे को एग्जैक्ट मालूम नहीं, लेकिन हम लोग देखने के लिए जा रहे हैं। आपको गाइड ने टहनी बुरुज की हिस्ट्री भी बोली होगी। ये देखो यहाँ मावरे है। क्या है आई थिंक अभी आई थिंक हम लोग सज्जा कोटी के यहाँ जा रहे हैं। देखो आजू बाजू में पूरा फॉरेस्ट है। अभी बारिश में तो ये देखने लायक, बहुत ही देखने लायक होगा। गडावरची दोन मजली इमारत शिवाजी महाराज संभाजी महाराज या दोघांच्या ज्या गुप्त चर्चा आहेत, त्या गुप्त खलबते त्या ठिकाणी
आता शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज शत्रुराय मेल्यातून ही बातमी आपल्या जनतेमध्ये पसरली होती की शिवाजी महाराज जाऊन भिलेरखांना भेटत नाही. ती बातमी चुकीची होती. याचं कारण काय, शिवाजी महाराज हे कर्नाटक मोहिमेला म्हणजे विजापूर जाणार होते आणि आपण नसताना आपल्या स्वराज्यावर भिलेरखान आक्रमण करणारा हे राजीनामा दिला. तेव्हा आपण नसताना आपल्या स्वराज्यावर आक्रमण होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःहून संभाजी महाराजांना सांगितलं तुम्ही जाऊन भिलेरखांना भेटायचं ओळखायचं आणि त्याची गुप्त माहिती करायची. पण हा गनिमिका होता दोघांना, हे लोकांना काय म्हटलं माहीत नव्हतं. मग लोकांचा गैरसमज होता ना की शिवाजीराजांचा मुलगा जाऊन त्यांना भेटला तरी पण त्यांनी आपल्या मुलाला शिक्षा का केलेली नाही असं होऊ नये म्हणून लोकांच्या समाधानासाठी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी या ठिकाणी नजरकेद केलं ठिकाणी. नजरकेद म्हणजे काय, नजरेसमोर ठेवायचा आणि किल्ल्याचा कारभार वागायचा. जोपर्यंत नजरकेद आहे तोपर्यंत जबाबदार करायचं. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्या दोघांची जीवनात शेवटची भेट झाली. शिवाजी महाराज खूपच निधन झालं. ही बातमी संभाजी महाराज 13 दिवसानंतर ना त्यांचे सावत्र मामा जे आहेत खंडीराव मोहिते सोयराबाईंचे राजारामचे सख्खे मामा सावत्र मामा असतील संभाजी महाराज तरी देखील आपल्या स्वराज्याचं कारभार व्यवस्थित चालवा पुढं. तिथल्या ज्या मंत्र्यांनी कटकारस्थान केली होती की म्हणजे उघडी पडलं त्यामुळे त्यांचं मत काय होतं की राजारामांना गादीवर बसवायचं आणि कारभार आपल्याकडे ठेवायचं. पण त्या सर्वांना डावरून खंडीराव मोहिते संभाजी महाराज घ्यायला गेले. ते घेऊन गेले, बाकीच्या विधी पूर्ण केल्या तर संभाजी महाराजांना गादीवर बसवलं. तर त्यावेळेला संभाजी महाराज गाडी वॉच टावर त्यापैकी हा पूर्वीचा वॉच टावर आहे. तुम्ही वर जाऊ शकता वरून तुम्हाला पूर्ण पूर्वीचा सगळा परिसर दिसतो ज्योतिबा डोंगर वगैरे सगळं. आणि हा पूर्वीचा वॉच टावर असल्यामुळं त्या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मिनिटाचे मोठं झेंडा या जाऊन बघून हे आतमध्ये रेस्ट हाऊस शासकीय विश्रामगृह PWDचं आहे. किरण इकडे आम्ही नाही कमानी आहे ना पण मग तुमच्या चेहऱ्याला अंतर आहे. हो इकडे येऊ इकडे येऊ आता थोडंसं थोडं पूर्ण चेहरा इकडे काढलेत मी बरं थोडा मागून माझी गाडी आली असते ना. हां अगं ते ना सगळा फोकस लाईट फॉर हे काय आलेत ना. हो आले कोकम आहे, लिंबू पाणी आहे, लिंबू सोडा आहे, माझा ना त्या ह्याच्यातून काढायचं एक छोट्या खिडकीतून आणि एक हां. मोठ्या खिडकीतून हां कोण येणार आहे. वाकई बहुत अच्छी विजिट है. इससे पहले हम लोग आए थे रेडी
आणि इकडे काढ या खिडकीत. चल चल आला? हाँ हा छान आलाय, फक्त मी अंधार आला चेहऱ्यावर. थोडी खाली बसू. मी काय करतो रेडी पॉइंट देख के हो चुका है सज्जा कोटी का. हम लोग आगे की तरफ प्रस्थान कर रहे हैं. अभी एक दो पॉइंट देखने हैं, लेकिन हमको गाड़ी से उतरना नहीं पड़ेगा. हे काय आमच्या त्याच्यामध्ये बसत आहे ना मॅडम आपला लास्ट पॉईंट आहे. हां बरं हां ठीक आहे. शेवटचं त्यांनी सांगितलं ग की आपली ही म्हणजे आपण आता शेवटच्या स्पॉटवरनं पहिल्याच्यावर चाललो आहे, त्यामुळे मी परत नवीन कस्टमर ॲड केलं आहे. इथून पुढची 2 स्पॉटवरची माहिती एकत्र देतो. रिकरिंग ठेवली का त्यांनी त्यांची. हमारे ऑलमोस्ट सब पॉइंट अभी देख के हो चुके हैं. 1 पॉइंट ही बाकी है, 2 पॉइंट बाकी है. और इकडे झीप लाईन पण आहे. झीप लाईन पण आहे 800 फुटाची. जायचं आहे या डोंगरावरनं त्या डोंगरावर. ये देखो में इसके पहले 10 साल पहले बना आया था, उससे अभी अच्छी डेवलपमेंट हो चुकी है यहाँ. तो आप यहाँ ज़रूर विज़िट करिए. आपकी कार, अगर आप कार से आते तो कार ऊपर तक आ जा सकती है, और आप कार से भी अलग अलग पॉइंट पे जाते हैं. लेकिन ये हम लोग ने छोटी सी बस जैसे एक छोटी लंदन बस की है, उसमें आना है या उसमें घूमना, ये एक और ही बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस है. यहाँ एक प्लेग्राउंड भी गार्डन भी बच्चों का दिख रहा है. लेकिन यहाँ बहुत से कंस्ट्रक्शन अभी हो रहे हैं. वो कंस्ट्रक्शन इतने भी नहीं होने चाहिए कि यहाँ की पूरी जो नैसर्गिक ब्यूटी है वो निकल जाए. थोड़े रिस्ट्रिक्शन होने ही चाहिए. यहाँ एक रूरल रुग्णालय भी है पनारा पे. अभी हम लोग दोपहर में घूम रहे हैं. अराउंड अभी टाइम हो चुका है 12:10 का. लेकिन आज इतनी गर्मी भी नहीं है, क्योंकि 2 दिन पहले ये एरिया में बहुत बारिश हुई थी. उसके वजह से वेदर भी अभी धूप में भी प्लेजेंट है. अगर आप 10-15 दिन पहले ये समर में आते थे तो यहाँ दोपहर को घूमना बहुत ही मुश्किल था. आज संडे होने की वजह से बहुत से टूरिस्ट यहाँ आए हैं टूरिज़्म के लिए.
ये देखो सामने बाजी प्रभु देशपांडे का स्टैचू दिख रहा है। पनाहगढ़ बोलेगा तो बाबूजी प्रभु देशपांडे का के सिवाय आप वो हिस्ट्री कंप्लीट नहीं कर सकते। ये साइड में 3 दरवाज़ा है, पावनगढ़ है, परशुराम गुहा और बाकी भी। मला आत्ता आठवते दीपा आणि ते सगळेजण गेलेले तेव्हा अशाच त्याच्यापर्यंत गेलेले सगळेजण। आई थिंक हम लोग एंड पॉइंट पे अभी पहुंच चुके हैं। यहाँ से ही हम लोग ने ये बस की थी। एक 1-1.5 घंटा लगा यहाँ से घूमने के लिए। हाँ बराबर यही स्पॉट है। हमारे ये लंदन बस से सब टूरिस्ट स्पॉट देख के हो चुके हैं। अभी एक लास्ट पॉइंट का वो हमको इकडे बोलवा ह्या पॉईंटची माहिती घ्यायची चालले तरी लेन तरी लेन तरी तर या ठिकाणी बघा 1 मिनिट आले की सगळे एवढे का काढलंस? या ठिकाणी बघा समोर आपण ही इमारत बघतोय। त्या इमारतीचं नाव आहे हो दादा समोर आपण जी इमारत बघतोय याचं नाव आहे अंधार बावडी। ही इमारत आपण त्याला लांबून दुरून त्याला आपल्याला ही 1 मजली वाटते। प्रत्यक्षामध्ये ही 3 मजली इमारत आहे। याला खाली 2 मजली तिकडनं जो खाली रस्ता आहे आणि 3 मजल्यामध्ये विहीर ठेवल्या। त्याचं अंधारबावडी नाव का ठेवलं आहे? अंधार म्हणजे काळोख आणि बावडी म्हणजे विहीर कोकणी भाषेमध्ये। अंधार ठेवलेली खूप विहीर आहे 3 मजल्यामध्ये। ठेवण्याचं कारण काय? समजा का किल्ल्याला शत्रूने वेढा घातला त्या दरम्यान किल्ल्याच्या वर शत्रू हळूच यायचा आणि जेवढ्या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे त्याच्यामध्ये वीज बजावून निघून जायचं। जेणेकरून आपल्या किल्ल्याच्या वरच्या सैन्याला वीज बजावायची। तसं काही घडू नये, किल्ल्याच्या वरच्या लोकांना एखादी तरी वीज सुरक्षित असावी म्हणून ठेवलेली खूप विहीर आहे। त्याच्यावरचा जे 2 नंबरचा मजला आहे तिथून किल्ल्यावरून बाहेर पडायचा चोर मार्ग आहे। किल्ल्याला वेढा पडला असेल, किल्ल्याच्या वरच्या सैन्याला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल तर कुठून जायचं वर सैन्य समजा टेहळणी करणार शत्रूवर येतो तो पाहायला त्यांना ऊन वारा पाऊस त्याच्यापासून संरक्षण समोर आपल्या पश्चिमेचा दरवाजा आहे। पश्चिमेकडून बाहेर पडायचा मेन दरवाजा 3 दरवाजा कडधान्य आणि शिसा जातो हे उठून बांधकाम केलेलं आहे। तर टोपीची मारं झाली ते त्या इमारती झाली ही सुरुवातीला तिकडनं पश्चिमेकाचा मेन आहे सध्या यांची सर्वात कमी इकडं आहे। त्याच्या आतमध्ये तुम्हाला 5 फुटावर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे। 12 महिने पाणी असतं त्या तिकडे तुम्हाला विष्णू तीर्थहून नंतर बघू शकता तुम्ही। ही इमारत बघून या ती जाताना तुम्ही बघू शकता। या बघून म्हणायला बघा तो अंधार बावड़ी है 3 फ्लोर तक नीचे है। देखो पायऱ्यानेच वाटलं हे 3 मजल्याने खाली उतरत आहे।
ये अंधारी बावड़ी है यहाँ देखो। एक्चुअली ये बिल्डिंग 3 फ्लोर की है, लेकिन आपको एक ही फ्लोर की दिखती है। यहाँ से हम लोग ऊपर से नीचे आए। ये नीचे वो बावड़ी है, वहाँ बहुत अंधेरा होता है, इसलिए अंधारी बावड़ी बोला जाता है इसको। आवाज़ डिस्टर्बेंस है उड़ा। चलो पन्हाड़ की सैर तो कर ली, अभी हम लोग लंच करने के लिए यहाँ पे आए हैं। आप देख सकते हैं यहाँ पे, ये देखिए ये भापर है जो चूल्हे पे हम लोग बनाते हैं। पिठलं, भाकरी, कांदा, पापड़, मठ्ठा और बैंगन का सब्जी। भरलं वांगण आहे, बैंगन का भरता म्हणतात ना, भरलं वांगण। कैसा लग रहा है आपको ये विजिट? कैसा लग रहा है आपको ये विजिट? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर, बहुत ही मज़ा आ रहा है और प्लेजेंट वेदर है, इसलिए धूप की कोई परेशानी भी नहीं हो रही। बहुत अच्छा लग रहा है, आप ज़रूर आइएगा और प्लीज़ डू नॉट फॉरगेट टू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। थैंक यू, थैंक यू। इकडे आली ना, इकडे ना ये कौन सा स्टॉल का नाम क्या है ये? वरद स्टॉल, वरद वरद स्टॉल है यहाँ पे। और ये फर्स्ट पॉइंट जो है अंबर खाना, यहाँ पे ये स्टॉल है। आप यहाँ पे ज़रूर विजिट करना, यहाँ पे आपको वो भाकर मिलेगी और चूल्हे पे ही करके। यहाँ पे कुछ ये देखिए थाली आपको देख सकते हो, वो भाकर वो गर्मा गर्म आपको भाकर इसमें मिलेगी। सुपर एक्सपिरियन्स। कसं वाटतं मावशी तुम्हाला इथे? किती वर्ष झाली तुम्हाला इकडे हा चालू करून बिझनेस? 10-15 साल से इनका मतलब यहाँ पे ये बिजनेस चालू है। और बारिश में भी रहता है? 12 महिने रहतात। पावसाळ्यात किती पब्लिक येतं? जास्त येतं पब्लिक? एरवीच्या पण पेक्षा? जास्त पावसाळ्यात पावसाळ्यात जास्त आहे। दुःख असते। अच्छा, ये देखिए यहाँ पे ये बोल रहे हैं कि बारिश के सीज़न में यहाँ पे पूरा फॉग रहता है और ऑफ कोर्स ये गर्मा गर्म भाकर आपको खाने को मिलेगी, तो क्यों नहीं आएंगे, सब लोग आएंगे। अच्छा, गॅसवरती असते तेव्हा? तभी बारिश में आपको ये चूल्हे पे भाकर नहीं मिलेगी, पर गैस पे ज़रूर आपको बनाया हुआ मिल सकता है। और अगर आपको चूल्हे पे खाना है तो बारिश के पहले या फिर बाद में आप आ सकते हैं। इधर भी ये लोग बना रहे हैं। स्पीड देखिए यहाँ पे कितना फास्ट है। चलो यहाँ पे मैं अपना वीडियो ख़त्म कर रही हूँ। आगे जाके आपको और दूसरा वीडियो देखने को ज़रूर मिलेगा, तो स्टे विथ अस। थैंक यू। खाना दोपहर का लंच हो चुका है और हम लोग आगे चल के कभी पवन खिंड के यहाँ जाएंगे। वो यहाँ से अप्रॉक्सीमेटली 40 किलोमीटर्स होगी, मेरे अंदाजे से 50 भी किलोमीटर हो सकती है, देखते हैं। आता पहिला अगदी नीट काय
पावनखिंड के नहीं परत करतेस तू? 15 किलोमीटर नज़दीक पहुंच चुके हैं। तुला आठवते का संजय पंतप्रधानांच्या इथून गेलो हा, हा. हे ऐक तो ते रस्त्याची शूटिंग येतं मस्त आहे ते रस्त्याचं वळणं 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 येतं सगळी देखो पावनखिंड के नज़दीक हम लोग पहुंच चुके हैं। व्यू देखो, आजू बाजू का पूरा ग्रीन पहाड़ है और ठीक फॉरेस्ट भी है। यहाँ बहुत से रिसोर्ट अभी दिखने लगे हैं। यहाँ भी एक रिसोर्ट है, मनाली रिसोर्ट। ये नीचे के साइड में दिख रहा है रिसोर्ट। ये यहाँ एक और रिसोर्ट है, सह्याद्री वैली रिसोर्ट, एग्रो फॉरेस्ट टूरिज्म। जस्ट हम लोग अभी 2-4 किलोमीटर पे हो गए पावनखिंड से। ये देखो स्टीप चढ़ाई है। वापस लोग चालू हो गए। पहले हम लोग ने चढ़ाई की, अभी ये देखो नीचे जा रहे हैं। बहुत ही ऊपर आ चुके हैं हम लोग नीचे से। ये देखो ठीक फॉरेस्ट है। हम लोग पावनखिंड के बहुत ही नज़दीक पहुंच चुके हैं। आई थिंक 3-4-5 किलोमीटर मैक्सिमम हो सकता है। बहुत ही थिक फॉरेस्ट है। तर पूर्ण त्याचं हम लोग पावनखिंड की तरफ जा रहे थे पर बीच में कुछ डॉक्टर कोंडाचा मित्र अनहोनी घटनाएं घटी। हमारा पेट्रोल बहुत ही कम हुआ था तो हमको वो चिंता थी।
तो उसके वजह से हम लोग डिस्टेंस कितना है वो अभी पता यहाँ नहीं भी चला, पेट्रोल पंप वहाँ पे 8 नेटवर्क का किलोमीटर बहुत इशू लंबा है, था। तो देखते हैं हम लोग। सेकेंड थिंग यहाँ पे नेम प्लेट वगैरह कुछ भी नहीं लगा है, तो पता नहीं चला कि कितना दूर तक वो पावनखिंड है। सो अल्टीमेटली पेट्रोल भी कम था, तो इसलिए हम लोग ने सोचा कि हम लोग रिटर्न जाए, और पेट्रोल पंप भी काफ़ी दूर था, राइट। खूप कन्फ्यूज होतं जेव्हा मी होते सो लेट्स सी, अगर हो सकता है तो हम लोग पावनखिंड क्लियर करेंगे, अगर नहीं है तो आपको दूसरा व्यू दिखाएंगे। थैंक यू।